प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 या सिनेमाने इतिहास रचला आहे. नुकताच देऊळ बंद 2 सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केलाय. सैराट आणि राजा शिवाजी पाठोपाठ आणखी एका मराठी सिनेमाने 100 कोटींची बाजी मारली आहे. मराठी सिनेसृष्टीसाठी अत्यंत अभिमानाची अशी ही गोष्ट आहे. गेली 39 दिवस हा सिनेमा महाराष्ट्रभरात हाऊसफुल सुरू आहे. स्वामी भक्तांनी या सिनेमाला अक्षरशः डोक्यावर घेतलं. कोणतंही मोठं चॅनल मागे नसतानाही प्रवीण तरडे यांनी हा सिनेमा माणसापर्यंत पोहोचवण्याचा घाट घातला. सिनेमाच्या संपूर्ण टीमने गावागावात जाऊन सिनेमाचं दमदार प्रमोशन केलं. महाराष्ट्राच्या ज्या गावात थिएटरच नाही अशा ठिकाणीही तंबू शोच्या माध्यमातून तरडेंनी देऊळ बंद 2 हा सिनेमा पोहोचवला. या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात पुन्हा एकदा तंबू शोला चालना मिळाली. केवळ महाराष्ट्रातच नाही तर परदेशात होणाऱ्या शोलाही सिनेमाच्या टीमनं हजेरी लावली. डेन्मार्क, जपान, US, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया या देशांमध्येही देऊळ बंद 2 ने आपला डंका वाजवला आणि बघता बघता 100 कोटींचं घवघवीत यश या सिनेमाला मिळालं. पुण्यामध्ये ज्या शोमुळे अधिकृतरित्या 100 कोटींचा टप्पा पूर्ण झाला त्या शोला स्वतः प्रवीण तरडे उपस्थित होते. पाहूया यावेळी ते काय म्हणाले. नमस्कार मंडळी, आज शेवटचा शो 39व्या दिवसाचा निर्माते आलेले आहेत आणि हाच तो ऑडियन्स ज्यांनी जी शेवटची मोहर म्हणतो ना आपण 100 कोटीची मारली, ते हे कसा वाटला सिनेमा. श्री स्वामी समर्थ महाराज की. लक्षात ठेवा, 39व्या दिवशी सुद्धा पहिली रांग बघा, पहिल्या रांगेत सुद्धा एकही खुर्ची मोकळी नाही. ते वरचे लोक हातवर करा, ते बघा तिथपर्यंत. आज नेमक्या कधी नव्हे त्या जयश्री वाणी पण आल्या. यांची ती संकल्पना होती आणि जुईली वाणीची की हे पैसे डोनेट करताना आत्महत्याग्रस्त मुलींच्या शिक्षणावर, त्यांचे लायब्ररी, मेस याचे जे खर्च असतात त्याच्यावर जास्त खर्च करावे. आणि आजपासूनच यांनी 200 मुलींना ज्या मराठवाडा खानदेशातनं आलेल्या आहेत पुण्यात शिक्षणासाठी, त्या 200 मुलींना त्यांनी मेसचा डबा दोन्ही टायमाचा हा पुढच्या शिक्षणासाठी फ्री दिलेला आहे. त्यामुळं सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार. या सगळ्या सिनेमाच्या सुरुवातीलाच यातून होणाऱ्या कमाईतून सामाजिक काम करण्याचा मानस निर्मात्यांनी मांडला होता. त्यानुसार आता त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींसाठी मदत कार्य सुरू केलं आहे. प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, दया पिटे आणि देऊळ बंद 2 या सिनेमाच्या संपूर्ण टीमने या यशासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. 100 कोटी पार करणारा देऊळ बंद 2 हा मराठीतील 3रा सिनेमा आहे. या निमित्ताने तरडेंनी मराठी सिनेमाची उंची वाढवलीच, पण खऱ्या अर्थाने ही त्यांच्या परिश्रमाची पावती आहे. 21 मे 2026 रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात स्नेहल तरडे यांची प्रमुख भूमिका आहे, तर स्वामींच्या भूमिकेत पुन्हा एकदा मोहन जोशी आपल्या भेटीला आले आहेत. याशिवाय महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, ओम भूतकर, सविता मालपेकर, संस्कृती बालगुडे, अतुल कुडले असे अनेक दमदार कलाकार या सिनेमात आहेत. तुम्हाला देऊळ बंद 2 हा सिनेमा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. 100 कोटींसाठी देऊळ बंद 2 या सिनेमाचे राजश्री मराठी परिवाराकडनं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला देऊळ बंद 2 हा सिनेमा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताजे अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.